शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग काटके यांची पीक वाचवण्यासाठी अनोखी शक्कल. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके हे आपली अनोखी शक्कल लढवत आपल्या पिकांचं पाखरापासून रक्षण करतायत. सध्या मोरेवाडी या भागातील शाळूचं पीक हे हुरड्याला आलंय. पाखरांपासून रक्षण करण्यासाठी येथील शेतकरी सकाळ संध्याकाळ रानात राखण करत असतात. 70 वयाच्या पांडुरंग काटके या शेतकऱ्याला थकलेल्या शरीरानं रानाच्या चारही बाजूने फिरवून पिकाची राखण करणं जमत नसल्यानं त्यांनी अनोखी शक्कल लढवत मस्त जुगाड केलाय. टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घालून त्या बाटल्या लांबलचक प्लास्टिकच्या रस्सीला काही अंतरावर बांधल्यात आणि ती रस्सी त्यांनी आपल्या 8 गुंठे शाळू पिकाच्या चारही बाजूनी जागोजागी चिवे रोवून ती त्यांना बांधून सर्व रानातून फिरवले आणि त्या रस्सीची 2 टोकं आपल्या खोपीच्या मेढीला बांधलेली आहेत. पाखरं शाळू खायला आल्याची चाहूल लागली की लगेचच त्या रस्तीची दोन्ही टोके दोन्ही हातांनी काटके मामा ओढत राहतात. त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळा आवाज करतात. त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळ असा आवाज करतात आणि त्या आवाजानं पाखरं पळून जातात आणि झाडं पानांची नातं सांगत पांडुमामांचं मातीत झिजलेलं शरीर गाळलेल्या कष्टाच्या घामातून मनातल्या मनात गाणं गात राहतं. हे जुगार माझं रस्सी प्लॅस्टिकची रस्सी आणली आहे. त्यात माझ्या त्या क्वाटरीचे दारू पिऊन पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वावरातनं फिरवून गाठी मारून एक माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं. पळायची जरूर नाही, जाग्यावर बसून हलवायला की सगळं खुळखुळ्यासारखं वाजतंय. त्याच्यामुळं पाखरी जास्त करून येत नाही. ते एवढी मेहनत केली आम्ही. ह्या 8.5 गुंठ्यामध्ये जे शाळू केलं ते पसाभर तेवढं घावलं की त्याच्यावरच आम्ही आमचं जगणं आहे. ते जर खाल्लं तर मग आम्ही कशावर जगणार? रोजगाराला पण जाऊ शकत नाही. आम्ही आमचं वय झालं आता 70 वय झालं, बाहेर रोजगार पण करू शकत नाही.